नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज ना आम्ही प्रति शिर्डी साई संस्थान शिरगाव येथे आलेलो आहे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी। आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझी साईबाबांवर खूप श्रद्धा आहे। श्रावण महिन्यातला हा दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवारीच आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो। खूप अगदी सुंदर पाहण्यासारखे मंदिर आहे आणि हे पाहू शकता इथे भोजनालय आहे। इतके सुंदर भोजनालय आहे ना, जणू काही महालच असल्यासारखं वाटत होतं। हे आमच्या घरापासून 37 किलोमीटर आहे आणि तिथे आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे जेवणाची वेळ झालेली होती। नंतर बंद होतं 3 वाजता, म्हणून आम्ही आधी भोजनालयात गेलो जेवण करण्यासाठी। खूप सुंदर अशी जेवणाची सोय केलेली होती। पाहू शकता तुम्ही आतून किती सुंदर आहे, जणू काही महालच असल्यासारखं वाटत होतं। आणि जेवणही खूप सुंदर होतं। चपाती, आलू मटरची भाजी, लापसी, भात, वरण, सांबर हे सर्व जेवण खूप सुंदर होते। जेवण झाल्यानंतर मी बाहेरच्या परिसराचाही असा व्हिडिओ घेतला। आतून व बाहेरून खूप छान असं सुंदर असं मंदिर होतं। भोजनालयाच्या बाहेर उभा राहून आम्ही फोटोही खूप काढले। आता तुम्हाला मी एक एक करून सर्व दाखवते बाहेरचं कसं आहे बाहेरून। त्यातच रिमझिम पाऊसही पडत होता, खूप छान वाटत होते। पाहू शकता बाहेरून किती सुंदर आहे। अगदी भोजनालय राजवाड्यासारखे, अगदी महालासारखे दिसत आहे। इथे शनिदेवाची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। त्याचेही दर्शन आम्ही घेतले। नंतर साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आत मंदिरात रांगेत उभा राहिलो। श्रावण महिन्यातला दुसरा गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती। बाहेर असे गणपती बाप्पा, रिद्धी सिद्धी असे खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या, त्या सर्वांचे दर्शन घेतले। आता साईबाबांच्या मंदिराच्या आवारात रांगेत उभा राहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। तुम्ही सर्वजण हे साईबाबांचे दर्शन घ्या श्रावण महिन्यात। आणि मी हा छोटासा ब्लॉग बनवला आहे। आम्ही कुठं ट्रिपला गेलो होतो साईबाबाचे दर्शन करायला, तो पहा। साईबाबांना नमस्कार करा आणि व्हिडिओला एक एक लाईक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते। मी असेच छान छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला, पण भावांनो बहिणींनो तुम्ही एक एक लाईक करत जावा। आता दर्शन वगैरे घेतले, खूप छान दर्शन झाले आम्हाला साईबाबांचे। आता मंदिराच्या बाहेर आल्यानंतरही तुम्हाला दाखवते, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे साईबाबा संस्थान। आता माघारी जातानाही तुम्हाला दाखवते किती छान छान पुण्यातील बिल्डिंग वगैरे आहेत। हे सर्व पाहत छान मस्त एन्जॉय करत आम्ही रमत गमत रस्त्याने मस्त असं रमत गमत चाललो होतो। आणि 6 वाजल्या होत्या, मग सर्वांना थोडीशी भूक आणि चहा घेण्याची इच्छा खूप झाली होती, म्हणून एक हॉटेल दिसल्यानंतर आम्ही तिथे गाडी थांबवली व चहा नाश्ता केला आणि 6:45 वाजता बरोबर घरी पोहोचलो।